हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच या ठिकाणी लावडी अपील केली जाते पंचांच्याकडे, पण मात्र पंचाने अपील फेटावलेली आहे आणि हा चेंडू पाहायला गेला तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. खूपच सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आहे. खूपच सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कुणाल्याची चालू आहे. निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळाला डावकराचा फलंदाज आसिफ आज आपण खेळताना पाहतोय. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, पूल पॉवरफुल करायचा होता. क्षेत्ररक्षक हार्ष आहे, चुकी करणार नाही. ओंजली मांडली आणि ओंजली मध्ये झेल सक्सेसफुल घेतोय. पहिला गडी बाद आसिफच्या स्वरूपात बाद होतोय. यानंतर मॅच असेल डीएस स्पोर्ट्स शहापूर विपक्ष हरिओम बी संघ. दोन्ही संघांना आपण टॉच उडवण्यासाठी याचे दोन्ही संघाचे कर्णधार गोलंदाजीसाठी मॅनफॉर्म यू गावचा सितारा अमोल, आदरणीय हर्ष विदे साहेब मोन्या विदे साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलाय. विठ्ठल स्वामीचा कुठलाही गोलंदाज असेल त्याने मात्र हॅट्रिक घेतली, 1500 रुपयाचं पारितोषिक मोन्या विदे साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलंय. वेताल स्वामी संघाचा कुठलाही गोलंदाज असो हॅट्रिक कंप्लीट करेल 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढायचा होता फलंदाजाला, त्याच्या बाटीतून मात्र ही एक धाव पाहायला मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहिली गेली तर एकच धाव आहे. एक गडी बाद एक धाव जी मात्र पाहायला मिळते. चेंडू टाकून झाले या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. यष्टीरक्षक करतोय जज, अक्षय चुकी करणार नाहीये आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. कल्पेश बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होताना दिसतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. दुसरा खेळाडू बाद होतोय, कल्पेशच्या स्वरूपात धक्का लागतोय. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल एसवी विरान स्पोर्ट्स आपण संघ पाहतोय. त्या संघाचा फलंदाज योगेश दोरे आपल्याला पाहायला मिळेल. योगेश दोरे आपल्याला पाहायला मिळतो. कशा प्रकारे कामगिरी त्याची राहील, कारण की एकवा लागलेला धक्का क्रमांक दुसरा. दोन संघामध्ये मॅच पाहतोय. एका साईडला वेताल स्वामी संघ तर त्याला फाईट करणारा संघ आपण पाहतोय. एसवी विरान स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय. जयेश दादा त्यांचा पूर्ण हा स्क्वॉड पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू पाहायला गेला ना ऑफसाइड यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. कुणालचा चेंडू पाहायला मिळाला. 5वा चेंडू होता आणि हा शेवटचा चेंडू टाकला या षटकातील. 6वा चेंडू अप्रतिम. एका षटकाच्या क्रीज पाहायला गेला तर 2 गडी बाद एकच धाव. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण भावेश पाहतो. मॅनफॉर्म बोरशिती गावचा सितारा वेताल स्वामी संघासाठी गोलंदाजी दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. मन्या विदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लागलाय. कुठलाही गोलंदाज 3 विकेट घेणार त्याच्यासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र थोडासा बॅकफुटवर आला. ऑफ साईडला माराच्या नादामध्ये स्लोवर गतीचा चेंडू होता, बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. अमोल बॅक टू बॅक 2 चेंडू दौडाला. एका धावेसाठी पाहायला मिळतो. बॅट कट आपल्याला पाहिलं डिक्लेअर झोन मध्ये. डीएस स्पोर्ट्स या पुढील मॅच असेल. शापूर विपक्ष या साईडला मॅच असेल. हरिओम बी संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकी करण्यासाठी सज्ज राहायचंय. खूपच सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भावेश करतो आपल्या संघासाठी. 4 चेंडू त्याने रिलीज केले आणि हा 5वा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करण्याच्या नादामध्ये. या ठिकाणी डॉली कॅच धरतीला दान होते. कामेश होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि कामेशच्या हातातून मात्र झेल धरतीला दान होतोय. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र पाहायला गेला भावेशचा अप्रतिम चेंडू होता आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर एक समालोचक आम्हाला लाभला होता. खड्डी विभागातील कुठेतरी रजा घेत आहे हर्षल. खूपच सुरेख त्याचा आवाज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. धर्मवीर चषक मध्ये 25वा रौप्यमय महोत्सव मध्ये या ठिकाणी दुसरं षटक कंप्लीट झालं. पाहायला गेलं तर याच ठिकाणी धावसंख्या 3 धावा बनत 2 गडी बाद झालेत. 2 षटक कंप्लीट झाले. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजसाठी वेताल स्वामी संघाचा कुठला गोलंदाज येईल तो आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक टाकण्यासाठी आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण जितेश पाहतो. कुठेतरी रणनीती चेंज केली आणि पहिल्या मॅच मध्ये पाहिला ना तर हा जितेशाने गोलंदाजी केली होती. आता दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला गेलं जितेशाला तिसरं स्पेल टाकण्यासाठी कर्णधाराने त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि जितेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाहूया. डीएस स्पोर्ट्स शापूर संघ. चला पुढचा चेंडू बघूया. यॉर्कर चेंडू होता खोदून काढलाय फलंदाजाने. ऑफसाईड या दिशेने फटका खूपच सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षक हार्श आहे. चेंडू अडवतो. चेंडू फेकी केली जाईल. तत्पुरता एकच धाव घेतली जाते. एका धावली संघाची धावसंख्या 4 च्या मात्र पाहायला मिळतात. भगवान दादा या संघाचा कॅप्टन आहे. फलंदाजी करणारा आपण संघ पाहतोय. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला क्षेत्ररक्षक आहे हार्श कडे चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली जाते. विनंती आहे हर्षल जो समालोचक होता त्याला भाई यांनी बोलवलेला आहे. आपण स्टेजवर यायचे. हर्षल पुढील फलंदाज अजित आपल्याला पाहायला मिळतोय. जितू याचा पुढचा चेंडू. हा चेंडू पाहायला गेला तर हा चेंडू बॅटकट आहे. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी जातो. पुढचा चेंडू पाहूया. जितू याचा
अजित साठी कशा प्रकारे टाकला जाईल, कशा प्रकारे खेळला जाईल पाहायला मिळेल. स्लोवर गतीचा चेंडू होता, शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूला पाहिलं, बॅटच्या फ्लोवर आला चेंडू, फटका खूपच सुरेख सजवला. कामेश यांनी चेंडू पायाच्या स्वरूपात अडवला. एकच म्हणणार कामेश बद्दल, नवीन पिक्चर जो आता रिलीज झाला झुकेगा नहीं साला पुष्पराज सारखा, हा चेंडू पायाने अडवला आणि खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल. व्हाईट +1 एकूण 2 धावा. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू बॅटीची कडा लागली, मंकी जम्प तर घेतली होती, पण हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो एका धावेसाठी. पुढचा चेंडू पाहूया. 5 धावा, जे मात्र आपण पाहतोय स्कोर बोर्डवर 6 धावा. 8 धावा आपण पाहत आहोत या ठिकाणी झालेले आहेत. षटक क्रमांक मला तरी वाटते तिसरं कंप्लीट होत आहे आणि की 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेलं तर प्रगती पथावर आठ धावा प्रगती पथावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक आता या ठिकाणी 4थं टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर, ज्याने दुसरं षटक टाकलं तोच गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. भावेश पाहायला मिळतोय. पुढचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. हा चेंडू मात्र खूपच सुरेख पाहायला भेटतो. लेग साईडच्या दिशेने हा चेंडू जातो चौकार, चौकाराची मोर लावली आहे. धर्मवीर चषकामधला संघर्ष करत असताना हा चौकार येतो. योगेशच्या बॅटीतून हा चौकार पाहायला मिळाला. 4 धावांची मोर लावली. पहिल्या टप्प्यामध्ये चेंडू गेला बाउंड्री लगत. 4 धावांसाठी एफर्ट केला होता चेंडू अडवण्याचा, पण त्या ठिकाणी चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकाराला. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल. 2 अंकी संख्या आता पाहायला मिळते 12 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भावेश. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने उडवलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि राजेश वलवी सरांच्या माध्यमातून या ठिकाणी झेल प्राप्त केलं जाते. निलेशजी मांजे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल राजेशजी वलवी साहेबांना, कारण की त्या ठिकाणी झेल अप्रतिम टिपला त्याच्यासाठी. आणि ह्या ठिकाणी वेताल स्वामी संघाच्या गोलंदाजांसाठी पारितोषिक सुद्धा आहे. कुठलाही गोलंदाज और हॅट्रिक कंप्लीट करेल ना त्याच्यासाठी मांजे साहेब विदे साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढील फलंदाज प्रेम, कुडगर गावचा हा खेळाडू. हा चेंडू पाहायला गेला तर बॉल बॅक टाई 1 हँडेड कॅच. या ठिकाणी 1 2 3 4 झेल मात्र कंप्लीट करतोय. विकेटचं बटन. फलंदाज प्रेम सुद्धा बाद होतोय. पुढील फलंदाज मॅन फॉर्म साडगाव गावचा हा सितारा सचिन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हॅट्रिक चान्स आहे. मोन्या विदे दादा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. जर या गोलंदाजाने हॅट्रिक कंप्लीट केलं ना भावेश यांनी तर 1500 रुपयाचं पारितोषिक मोन्या विदे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. 5 गडी बाद झालेत, 12 वर 5 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत.
हॅट्रिक चेंडू बॅटीची कडा लागले, हॅट्रिक कंप्लीट करतोय आणि या ठिकाणी 1500 रुपये सुद्धा हे दिले जातील भाविशाला, जे पारितोषिक लावलं होतं मोन्या विदे यांच्या माध्यमातून आणि ते पारितोषिक फटकवण्याचं काम जे केलंय गोलंदाज मॅनफॉर्म बोरशिदी गावचा खेळाडू भावेश ठरतोय, हॅट्रिक कंप्लीट करतो आजच्या दिवसामध्ये या नाईटच्या पोलमध्ये. सहा गडी बाद 12 लागलेले. आता पुढील फलंदाज नारायण. हॅट्रिक कंटिन्यू, हॅट्रिक जर घेतली तर पुन्हा अजून दिले जातील या ठिकाणी मण्या विद्यांच्या माध्यमातून अजून 1500 दिले जातील. जो कुठलाही वेताल स्वामी संघाचा हॅट्रिक घेईल गोलंदाज त्याच्यासाठी. आज वेताल स्वामी संघाचे पाठीराखे आज आपल्या संघाची खेळाडूंना कुठेतरी एक प्रेरणा देतात, त्यांचं मन कुठेतरी वाढवण्याचं काम करतात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक जितू आहे ते चावाकाच्या बाहेर चेंडू निघून जाणार. मस्तक पे दस्तक, 4 चौकार. अंडरमचा बादशाह आज मात्र ओरम क्रिकेट मध्ये सातत्याने या खेळाडूला एक गोलंदाज म्हणून नडगाव गावामधून ओळखला जात होता, पण आज संघ कुठे अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मला संघाच्या कर्णधाराने मैदानामध्ये पाठवले तर मला फलंदाजी करायचे आणि या चौकाराने संघाची धावसंख्या झाल्यात गोला 16. पुढील षटक टाकण्यासाठी आपण गोलंदाज पाहतो. आपण 5वं षटक टाकण्यासाठी दादू येतोय गोलंदाजीसाठी. दादू पाहूया. गोलंदाजीसाठी दादू येतोय. पुढील चेंडू अजित साठी दादू याचा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू येतो बाउंड्री लगत. क्षेत्ररक्षक आहे हार्श, त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू अडवला, चेंडू फैकी केली तत्पुरता एकच धाव घेतली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल. प्रगती पथावर धावा झाल्या 17 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा डीएस स्पोर्ट्स शहापूर संघ आणि हरिओम बी संघ या पुढील मॅच असेल. सेकंड राऊंडची ही लढत पाहायला मिळेल. सर्वांनी बाहेर निघायची तिथून. हरिओमचे जे खेळाडू आहेत ना तिथून साईडला, तिथून बाउंड्री आहे. चला बाजूला व्हायची. ती गाडी कोणाची ती सुद्धा काढायची, बाईक काढायची तिथून ती. पुढचा चेंडू बाबूया. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला लगत उडवलाय. बाउंड्री लगतच क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत चेंडू पर्यंत पोहोचेल आणि हार्श त्या ठिकाणी अप्रतिम झेल टिपतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. या गोलंदाजाला सुद्धा सुवर्ण संधी आहे. मण्या विद्यासाहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलेलं आहे. एका खेळाडूने ते कमवलेलं आहे. आता जर तुम्ही जरी हॅट्रिक कंप्लीट केलं ना तरी तुम्हाला 1500चं पारितोषिक आहे. पाहूया. गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय. त्याच्या स्पेलमध्ये 5वं षटक टाकण्यासाठी तो आला. षटकातील 2 चेंडू टाकून झालेत आणि आता 3रा चेंडू कशा प्रकारे टाकेल. तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण महाराज. डीएस स्पोर्ट्स शहापूर विपक्ष हरिओम बी. चला पुढचा चेंडू सुलभर गतीचा चेंडू होता. फिंगर रोल केले, टप्पा पडला, चेंडूने वळण घेतला आणि चेंडू जातोय
या ठिकाणी अमोल याच्या हातामध्ये सॉरी हरिओम बी संघाचा कर्णधार प्रीतम जोशी आपण यायचे डीएस स्पोर्ट शहापूर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. 40 डिस्ट्रॉय करतोय. दांडी गोल विकेटचं पतन. लोवर फुल डोस होता. मिडल ऑफ करू शकला नाही. इष्ट्या वाकवल्या आणि फलंदाज बाद झाला. पुढील फलंदाज संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय भगवान. 8 गडी बाद झाले. 17 सातत्याने म्हणतात क्रिकेटमध्ये खतरा आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळते. कुणाल नक्कीच 17 वर खतरा झाला. या ठिकाणी बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळतात. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू विश्लेषण करायचं गेलं तर 1 धाव. दुसरा चेंडू विकेट. तिसरा चेंडू डॉट. त्यानंतर पुन्हा विकेट. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे केला जाईल. चला फलंदाज गेलेले आहेत लवकरात लवकर. पुढचा चेंडू पाहूया भगवानसाठी. पुढे स्टेप आउट केलाय. फटका सुरेख आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जितू लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. कॅज्युअली होता फक्त. चेंडू कधी येईल माझ्याकडे. आळा चेंडू धावत पळत गेला. चेंडू मात्र हाताला ग्रज झाला. धरतीला दान झाला. झेल सुटलेला आहे भगवान याचा आणि त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. धावसंख्या 17 वर खतरा आला आणि खतरा निघून गेला. 18 धावा प्रगतीपथावर लागल्या. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. यानंतर मात्र त्या ठिकाणी हरिओम संघाचा कर्णधार चला प्रीतम जोशी. हा चेंडू मात्र पाहायला गेला तर नक्कीच वळवला होता चेंडूला. चेंडू जातोय. हा येतोय संघर्षमय धर्मवीर चषकातील 6 धावांसाठी षटकार अजितच्या बाटीतून. षटकाराने संघाची धावसंख्या 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या प्रगतीपथावर पाहायला मिळेल. या 6 ने वाढल्या. धावसंख्या 24 धावा. 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ज्यावेळेस टीम वेताल स्वामी संघ असेल त्याला मात्र 25 धावांची गरज लागेल. डीएस स्पोर्ट संघाचा कर्णधार आपण टॉस उडवण्यासाठी जायचं. हरिओम बी संघाचा कर्णधार इथे आलेला आहे आणि या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. कॅमेरामॅनला विनंती असेल का आपण हे दृश्य कॅच करायचं. या ठिकाणी टॉस उडवला जातोय. सेकंड राऊंडची ही लढत पाहायला भेटेल. एसपी स्पोर्ट्स शहापूर विपक्ष हरिओम बी. या ठिकाणी टॉस झाला. टॉस जिंकला एसपी स्पोर्ट्स शहापूर संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाईल. यानंतर टीम पाहायला मिळेल हरिओम बी संघ बॅटिंग करताना. या स्पर्धेमध्ये चॉईस चेंडू नाहीये. पंच जे 2 चेंडू घेऊन जातील ना तोच चेंडू दिला जाईल. पहिल्या मॅचला जी चुकी झाली होती पण आता कुठल्याही संघाला चॉईस बॉल दिला जाणार नाही. पंच जे चेंडू घेतील ना तोच चेंडू मात्र दिला जाईल या ठिकाणी. आणि या स्पर्धेचे नियम आहे चेंडू हरवला चेंडू फुटला नवीन चेंडू दिला जाईल. 2 फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील. राजा वल्वी सर आणि त्याच्या संगतीला
अनमोल भागवत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चोवीस धाबा झाल्यात. 25 धाबांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. आता पाहूया गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज येतोय प्रेम. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. एसवी विरान स्पोर्ट्स आपण पाहतोय शहापूरचा हा संघ. चोवीस धाबा. निलेशजी मांजे साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलंय फक्त राजेश वलवी सरांसाठी. प्रत्येक षटकारास 500 रुपये, प्रत्येक चौकारास 200 रुपये. फक्त राजेश वलवी सरांसाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकारास 500 आणि प्रत्येक चौकारास 200 निलेशजी मांजे साहेबांच्या माध्यमातून. पाहूया गोलंदाजीसाठी प्रेमाला प्रेम कशा प्रकारे गोलंदाजी करेल या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, पहिला चेंडू टाकला जर प्रेम याचा पहिला चेंडू वेगावर स्वार होता, मनगडाच्या साहाय्याने खेळून काढला. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी. 25 धाबा करायचे. 30 चेंडू 25 धाबांची गरज असताना पहिल्या चेंडूवर एक धाब आली. पाहूया प्रेम कशा प्रकारे गोलंदाजी करेल आणि राजेश वलवी सर स्ट्राईक एंडला पाहतोय. निलेश साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय. प्रत्येक चौकारास 200, प्रत्येक षटकारास 500. आणि हा चेंडू पाहायला गेला तर वेगावर स्वार होता, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सेम ऑफर बंटी ढमके साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक लाभलंय. प्रत्येक षटकारास 500, प्रत्येक चौकारास 200. फक्त आणि फक्त या ठिकाणी राजेशजी वलवी साहेब यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू ऑफ ट्रॅकर होता, फटका सुरेख आहे. हा चेंडू जातोय 200 कमवण्याच्या नादामध्ये. हा चेंडू चौकार पाहायला मिळतोय. 200 + 200 400 लागू झाले राजेशजी वलवे साहेबांना. ओके, प्रेम डुकरे यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलं दीपकजी विशेष साहेब यांच्या माध्यमातून. जर प्रेम डुकरे यांनी जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. चौकाराला चौकाराने मात्र संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाटीची कडा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. हा चेंडू खूपच सुरेख टाकला जातोय. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाहूया. पुढे याला सफल झाला. चेंडूला बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतला. ऑफ साईडच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल. चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी केली जाते. तत्पुरता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली 8 या अंकेवर. आता समीकरण असेल उर्वरित 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायचे धावा 17 धावा. षटक कंप्लीट झालंय.
आता दुसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी किरण येतोय, किरण हुमणे, MK स्पोर्ट्सचे मालक किरणजी हुमणे गोलंदाजीसाठी सज्ज झाला. त्यांचा शॉप आहे, टी शर्ट वगैरे काही कोणाला जर पाहिजे असेल तर त्यांच्या शॉपमध्ये मिळतात. आणि या हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये ना पाहायला गेल्या मित्रांनो, तर पूर्ण जे आपण जर्सीज पाहतोय त्यांच्या शॉपमध्ये जे मात्र एडिटिंग केल्या, छापल्या गेल्यात आणि त्या पूर्ण धर्मवीर चषक मध्ये पाहायला मिळतात. पाहूया पुढचा चेंडू किरण याचा. हा चेंडू राजेश वलविसरांना ऑफसाईडच्या दिशेने मनगटाच्या साहाय्याने खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक सचिन मात्र त्या ठिकाणी झेल टिपतोय. विकेटचं पतन, राजेश वलविसर बाद होतात. धन्यवाद. तत्पुरता मी रजा घेतो आणि या ठिकाणी मयुरेश दादांच्या माईफ देत आहे. पुढील समालोचन त्यांचा आवाज ऐकूया आपण या हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये. धन्यवाद फजल. आतापर्यंतची जे या सामन्यांचं धावतं समालोचन ऐकत होतो ते आपण फजल याच्या आवाजामध्ये. आतापर्यंत दुसरं षटक चालू आहे. किरण स्ट्राइकला आहे तो भावेश. पुढचा चेंडू स्वीप खेळण्याचा प्रयत्न, निर्धावाचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला तिथे, निर्धाव चेंडू. जवळजवळ 25 धावांचं माफक आव्हान घेऊन उतरलेला वेतास्वामी संघ. आतापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू किरण याचा, पुन्हा एकदा भावेश. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू जातोय तो हवेत आणि पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न. दरम्यान 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तुम्ही काय बघूया आणि तिसरी ही धाव अत्यंत चपळाईने यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 11. आतापर्यंत या षटकातले 3 चेंडू झालेले आहेत. स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर 25वे वर्ष हरिओम मित्रमंडळ शहापूर यांच्या माध्यमातून धर्मवीर चषक 2025 सर्वात पहिला धर्मवीर चषकच्या काही आठवणी थोड्याच वेळात सांगणार आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटीची गडा घेऊन जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या होती ती 12. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी. या सामन्यांचे आयोजक हरिओम मित्रमंडळ याचे अध्यक्ष व संस्थापक, त्याचप्रमाणे विजयजी भगत साहेब यांच्या माध्यमातून अत्यंत रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, हलकसे तिथे पायचीचा अपील होत आहे, मात्र निर्धावाचा चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातला, लास्ट बॉल फ्रॉम दिस ओव्हर. किरण टू भावेश. 25 धावांचं लक्ष संथ गतीने गाठतोय की काय बघूया आपण. वेतास्वामी संघ त्याचा पाठलाग करतोय. पुढील चेंडू ऑफ स्टिकच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत समांतर. अवंतर धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 13. अजूनही किरण याच्या षटकातला शेवटचा चेंडू. आजच्या दिवसातले अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. दरम्यान पुढचा चेंडू. ऑफ साइडला तटवलेला चेंडू. चेंडू पळतोय तो सीमारेषेच्या जवळ आणि चौकार. सामना चालू आहे ना. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 17. जिंकण्यासाठी अजूनही
8 धावांची गरज. खूपच संथ गतीने चाललेला हा सामना, पण या सामन्यानंतर मात्र चांगला असा सामना होतोय. हरिओम बी विरुद्ध DS स्पोर्ट्स. गोलंदाज प्रेम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र निर्धावाचा चेंडू. या पुढील सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो कोणी जिंकलाय रे भाई? खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख असा चेंडू. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी यशवी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून दिसते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो हवेत, खेळाडू तिथे धावतोय आणि चांगला असा प्रयत्न झेल टिपण्याचा. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्येत एकने भर सरकते. धावसंख्या होते ती 18. 25 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी कासवाच्या गतीने धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. चांगली अशी झुंज देण्याचा प्रयत्न होतोय तो यशवी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. दरम्यान पुढील चेंडू हलकेसा ढकललेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न होतो की काय बघूया. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. जोपर्यंत चेंडू कलेक्ट होईल, थ्रो होईल, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे. धावसंख्या होते ती 20. दरम्यान 5 धावेची गरज. हलकेसा ढकललेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय बघूया. चांगला असा कलेक्ट केला, मात्र थ्रो तितका चांगला असा करता नाही आला. 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 22. या सामन्यानंतर ज्यांना ज्यांना वैयक्तिक पारितोषिक मिळालेले आहेत त्यांनी इथे कॉमेंट्री बॉक्सच्या इथे येऊन ते घेऊन जायचे. फैजल शेख यांच्याकडनं. दरम्यान पुढील चेंडू वाईड चेंडू. अवांतर धावसंख्येत एकने भर. धावसंख्या होते ती 23. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. वैयक्तिक बक्षिसांमध्ये राजेश वळवी यांचे एक चौकाराचे 200 रुपये, हॅट्रिकचे 1500 रुपये भावेशाचे असे आपल्याकडे जमा आहेत. दरम्यान पुढील चेंडू हलकेसा ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 1 धावेची गरज आहे. षटक संपतंय. यापुढील होणारा सामना हरिओम बी विरुद्ध DS स्पोर्ट्स. DS स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजाचं नाव नारायण. एक धावेची गरज. चांगल्या अशी गोलंदाजीचं प्रदर्शन केलं ते वेतास्वामी संघाने आतापर्यंत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि चेंडू जातोय तो 4 धावांसाठी. सामना जिंकतोय तो वेतास्वामी संघाने. त्यांचं अभिनंदन आणि यशवी स्पोर्ट्स यांचा सुद्धा मनपूर्वक आभार की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यापुढील होणाऱ्या सामन्याची धावतं समालोचन करण्यासाठी आपल्या इथे अविराज इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि मी पुढच्या समालोचनाची जबाबदारी त्यांच्या मजबूत खांद्यांवर सुपूर्द करतोय. धन्यवाद.